बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। बुद्धतो अथवा धम्मतो सबे सत्ता सुखी होंतु, सबे सत्ता सुखी होंतु। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं तथागताचा धम्म आपल्याकडे येत असतो। आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागतही करतो आणि आंतरराष्ट्रीय प्रवचनकार जीवा बाबुल सर यांच्या
शुद्ध मुखवाणीतून प्रवचन आपण या ठिकाणी ऐकत असतो. या ठिकाणी सर्व बाहेरगावून आलेली मंडळी, तसेच खामगाव शहरातील काही प्रतिष्ठित मंडळी आणि आमच्या शंकरनगरमधील सर्व धर्मोपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. व आता थोड्याच वेळात त्रिशरण पंचशील घेऊन बाबू सरांचं धर्मप्रवचन आपण श्रवण करून धम्म संपादित करावा ही विनंती करून मी बाबू सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन
होतो पुढे, पालत्यांचेच मागे वळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. बाग मागे आणि आग होती पुढे, पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे. बाग मागे आणि आग होती पुढे, पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे. पंख सारेच जेथे जळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. एक सेवक होऊन सेवा दिली, लोक उलटून म्हणतात केव्हा दिली. एक सेवक होऊन सेवा दिली, लोक उलटून म्हणतात केव्हा दिली. बोल उलटे जेव्हा मिळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. गोडी होती माधाची मला जोवरी, लोक उलटून म्हणतात केव्हा दिली. गोडी होती माधाची मला जोवरी, लाख लटकून होते मोहडा परी. संत का अर्क सारे पडू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. कालवा मन पारी पेरल्या ही कला, येत होते आणि नेत होते मला. कालवा मन पारी पेरल्या ही कला, येत होते आणि नेत होते मला. जाणे माझे तेथे तळू लागले, जाणे माझे तेथे तळू लागले, तेव्हा जीवन मला माझे कळू लागले. केस माझे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला माझे कळू लागले. तेव्हा जीवन हे माझे कळू लागले. करीत दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे धम्मरथाचं त्या ठिकाणी मार्गक्रमण होत असते आणि या मार्गक्रमणामध्ये आपल्या या खामगाव शहरामधील प्रवज्या बुद्ध विहार समिती आणि समता क्रीडा मंडळ, रमामाता महिला मंडळ यांच्या वतीनं आदरणीय माननीय दिवा बागुल सरांचा धम्मरथ आणि दिवा बागुल सर आणि त्यांच्या सोबत त्यांचे सोबती सहकारी आणि या चळवळीला जे तन्मन धनाने योगदान करतात अशी ती सर्व मंडळी आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण अर्धात सोडून बाहेर निघणं एवढं काही सोपं नसते आणि धम्माचं काम करणं त्या येऊन कठीण असते. कोणाला वाटत असेल की बागुल सर त्या धम्मरथामध्ये बसून येतात, परंतु
जावे त्याच्या वंशीत तेव्हा कळे, नाही का? कारण त्याच्या वेदना हे ज्या गोष्टी असतात या किती सहन कराव्या लागतात, किती त्याग करावा लागतो. म्हणजे स्वतःचं कुटुंब असते, त्या कुटुंबापासून दूर जावं लागते, त्या कुटुंबाची फारकत घ्यावी लागते काही दिवसासाठी, आणि मग कुठं समाजसेवेच्या या मार्गक्रमणात सहभागी होऊन रस्त्यामध्ये येणाऱ्या अनेक हाल अपेष्टा असतात, त्रास होतो, कुठं वेळेवर जेवण मिळत नाही आणि अनेक अडचणी असतात. कधी धम्मारात सुरू असताना त्यामध्ये बिघाड होणे, अशा अनेक नाना प्रकारच्या ज्या तांत्रिक बाबी यांच्यामधून त्यांना जरी त्रास होत असला परंतु त्यांनी एक व्रत धारण केलेलं आहे की नाही, मला धम्माच्यासाठी जगायचं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो हा विशुद्धीचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे आणि त्या धम्माच्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. आमच्या मायाबाईनं खूप सुंदर म्हटलं नाही, तिचे शब्दाचे बोल इतके सुंदर होते. जेव्हा केस माझे गळू लागले आहे की नाही, तेव्हा आपल्याला अक्कल येते, बुद्धी येते, परंतु तेव्हा यांना काही फायद्याचं असते का? तुम्हाला तुमच्या घरामध्ये घडणारे जे संस्कार असतात हे जर बालमनापासून जर संस्कार तुमच्यावर घडले आणि तिथून जर माणसाची सुरुवात झाली तर त्या माणसाला केस गळेपर्यंत अक्कल यायला वेळच लागणार नाही. तो बाल कळू त्याला ते दिलेलं असते तेव्हापासूनच तो धम्माच्या कार्याला लागेल, समाज कार्याला लागेल आणि या धम्माची सेवा करेल. म्हणून मी या प्रवचन बुद्धविहार समिती, समता क्रीडा मंडळ, रमामाता महिला मंडळ यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे या खामगाव शहरातील सर्व मंडळ, विविध मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ आणि सर्व जाती धर्मामधून ज्यांनी ज्यांनी आमच्या कार्यक्रमाला सहकार्य करतात, कडक सहकार्य करतात, त्या सर्वांच्या वतीनं मी प्रथमतः आदरणीय माननीय दिवा बागुल सरांचं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि त्यांना पुढील मार्गक्रमणाकरता आपल्या या विहाराच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना पुढील उदंड आयुष्य लाभो अशी तथागत चरणी आपण त्यांच्याकरता शुभकामना करू, मंगलकामना करू. कारण धम्माचा आपले सर्वांचे मार्गदर्शक हिवराळे सर, जमलेल्या बंधूंना आणि भगिनींना, आपल्याला बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीने काय दिलेलं आहे. मुळात दीक्षाभूमीला बाबासाहेबांनी जन्माला घातलेला आहे आणि दीक्षाभूमीने आपल्याला काय दिलेलं आहे तर दीक्षाभूमीने आम्हाला बुद्धाचं तत्वज्ञान दिलेलं आहे. दीक्षाभूमीने आम्हाला बुद्ध दिलेला आहे. दीक्षाभूमीने स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा या दीक्षाभूमीच्या प्रत्येक वर्धापनाच्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण नाही तर त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी आणि लोकांपर्यंत पुन्हा 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 धम्म समजून सांगण्यासाठी या धम्म अभियानाचं प्रयोजन आहे. सुरुवातीच्या काळामध्ये शंकरनगरला जेव्हा मी येत होतो तेव्हा मला वाटतं बनते तन्ननकर होते. मला वाईट वाटतं की आज बनते तन्ननकर आपल्यात नाहीये. 1 महिना झाला असेल त्यांना, 1 महिना झाला, 1 महिन्यापूर्वी 1-1.5 महिना झाला असेल. मी त्यावेळेला म्हटलं होतं, मला वाटतं मी सिद्धार्थला म्हटलं होतं किंवा त्यांचा पुण्यानुमोदन तितकं मला कळलं, पण सिद्धार्थी काय त्याच्यानंतर थोडंच केलं नाही. त्याचं मला वाटलं होतं कारण त्या गावी झाला ना कार्यक्रम, मला वाटलं होतं की त्यांच्या गावी झाला कार्यक्रम, मी सुद्धा आपल्याकडे झाला का तुला सांगितलं होतं, मला कळव तुझा मोबाईल काय मातीत गेला काय मला वाटलं होतं त्यांच्याबद्दल. कारण ते जरी डोक्यानं तापट होते म्हणजे महातापट होते तसं पाहिलं तर डोक्यानं तसे महातापट होते, पण माणूस विद्वान होता, शहाणाही तेवढाच होता आणि मुळात आपल्या मुलांना शिकवण्याचं फार सुंदर काम केलेले आहे. त्यामुळे हे काही काही प्रत्येक माणसाच्या प्लस मायनस गोष्टी असू शकतात नाही का.
आणि म्हणून मला त्या कार्यक्रमाला येता नाही आलं. परंतु सिद्धार्थशी माझा संपर्क होता आणि अनिरुद्धशी संपर्क होता. मध्यंतरीच्या काळात मी हिवराळे सरांना पण फोन केला होता. सर म्हणले आता सर सगळे तरुण पोरं सगळे पाहतात आणि ही चांगली गोष्ट आहे. म्हणलं तरुण पोरं जरी पाहत असतील तरी त्यांचे कान धरण्यासाठी शहाणा माणूस पाहिजे काय, आणि ती भूमिका तुम्हाला करावी लागेल. ते म्हणले ठीक आहे. आता इथे काही जागा नव्हते, ते कार्यक्रमाला बाहेरगावी होते, आता आले, हातपाय तोंड दुखले, मी इथं आले. ही एक व्यसन आहे, आंबेडकर वादाचं व्यसन आहे. आणि हे ज्याच्या डोक्यात घुसतं तो माणूस काय असतो हे त्यांनाही माहिती आहे. घरावर कसं घरच्या लोकांना कसं सोडावं लागतंय ते सांगत असताना हिवराळे ताई बरोबर हसल्या. म्हणजे बरोबर आहे बाबा सर, जे तुमचं होतं ते आमच्या घरात होते, काही वेगळं काही नाहीये. पण काही हरकत नाही. या धम्माच्या माध्यमातून दीक्षाभूमीला आपण जे जात असतो, खरं तर माझी फार मोठी इच्छा असते की दीक्षाभूमीला माणसांनी का जावं, दीक्षाभूमीला माणसांनी का जावं, आणि दीक्षाभूमीला गेल्याच्या नंतर आम्ही तिथून काय आणू. सुरुवातीच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, सुरुवातीच्या काळात जेव्हा मी तिथे जात होतो 2006-07ला 8ला 8, 9, 10, 11, 12 सलग 5 वर्ष दीक्षाभूमीवर हळदी कुंकाची दुकानं असायची. हळदी कुंकाची दुकान मी बराच वेळेला त्या हळदीचे त्यांचे जे मोठमोठे ढीग असायचे ते ढीग मोतून दिलेले, त्यांच्या जवळचे हळद सुद्धा रस्त्यावर फेकून दिलेले. या आमच्या इथे कुठल्याही महिलेला तुम्ही हळद लावायचा प्रयत्न करू नका, कारण ती हळद आमची नाही. त्या हळदीनं आमचं फार मोठं वाटोळ केलं चळवळीचं. एवढं परत करावं लागलं दीक्षाभूमीला. आणि आपल्या काही महिला, चुकीच्या महिला, त्याच्यामध्ये हळद घ्यायची आणि बुद्धाकडे जायचं आतमध्ये दीक्षाभूमी, आणि तिथं ती बुद्धाला टाकायची ना आपल्याला टाकायची. अरे काय तुम्ही करत आहात. दीक्षाभूमीला गेल्याच्या नंतर दीक्षाभूमीमधनं काय घ्यायला पाहिजे, दीक्षाभूमीतनं काय घ्यायला पाहिजे. दीक्षाभूमीतनं तुम्ही प्रज्ञावंत व्हा हा विचार पहिला घेणं गरजेचं आहे. शीलवंत व्हा हा विचार घेणं गरजेचं आहे. ज्या दीक्षाभूमीनं या संपूर्ण भारताला, दीक्षाभूमीनं संपूर्ण भारताला एक विचार दिलेला आहे. तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये जर कधी गेला, मी जाऊन आलो म्हणून सांगतो, राष्ट्रपती भवनात जर गेलात तर राष्ट्रपतीच्या डोक्याच्या या बाजूला वरती लिहिलेला आहे धम्मचक्र प्रवर्तनाय हा शब्द आहे राष्ट्रपतीच्या डोक्यावर. दीक्षाभूमीनं राष्ट्रपतीला धम्मचक्र करून सोडलेलं आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण दीक्षाभूमी ही मानवी कल्याणाचा विचार देणारी एक प्रामाणिकपणे असणारी एक चळवळ आहे. आणि या चळवळीमध्ये जो सामील होईल, या चळवळीमध्ये जो खऱ्या अर्थानं सामील होईल त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत. अजूनही दीक्षाभूमीवर गेल्यावर काय करायचं. दीक्षाभूमीवर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाखो लोक असतात. लाखो शब्द आहे. मग कधी 4 लाख, कधी 10 लाख, कधी 25 लाख, कधी 50 लाख एवढं लोक असतात. माणूस एका चुकला तर सापडत नाही, शेवटी दुसऱ्या दिवशी सापडतो. सगळे लोक गेल्यावर रडत बसलेला असतो पोलिसांजवळ. हे समजून घ्या. पण तिथून गेले तर तिथून काय आणायचंय. सगळ्यात महत्वाची तिथून आणताना एक विचार आणा की बाबासाहेबांच्या विचाराची पुस्तकं घेऊन या. बाबासाहेबांच्या विचाराची पुस्तक घेऊन या. कारण विचार हे माणसांना घडवतात. वामनदादाचं शिक्षण किती होतं? 4थी होतं बरं का. वामनदादाचं शिक्षण 4थी. आणि वामनदादा काय म्हणतात? केस माझे हे जेव्हा, त्यातलं एक वाक्य फार शेवटचं जे खाली दुसरं कडवं जे होतं ते फार महत्वाचं होतं. फार महत्वाचं. गोडी होती मधाची. काय
गोडी होती मधाची मला जो वरी, म्हणजे जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता, जोपर्यंत माझ्याकडे खाणं पिणं होतं, जोपर्यंत माझ्याकडे सत्ता आणि संपत्ती होती, त्यावेळेला कुत्र्यासारखी माणसं असायची पाठीमागे. त्याला पुढचा शब्द येतो, गोडी होती मधाची मला जो वरी, गोडी होती मधाची मला जो वरी, लाख लटकून होते मोहळा परी. सगळ्या माशा कुठं असतात? मोहळाला. वामन दादा म्हणतात की माझ्याकडे जेव्हा, म्हणजे माणसाकडे जेव्हा धन असतं, माणसाकडे जेव्हा पैसा असतो, माणसाकडे जेव्हा सौंदर्य असतं, मग ते सौंदर्य स्त्रीमध्ये असो किंवा पुरुषामध्ये असो, लाख लटकून होते मोहळा परी. त्यावेळेला सगळे लटकलेले असतात आपल्या भोवती. कशासाठी? त्याच्या स्वार्थासाठी. पुढचं वाक्य त्याचे महत्वाचं, लाख लटकून होते मोहळा परी, गोडी होती मधाची मला जो वरी, लाख लटकून होते मोहळा परी, संपता अर्क सारे. जेव्हा माझ्यातला अर्क संपला, उसातला रस काढून घेतला आणि ते पाचात फेकून दिलं. मग कोणी जाळायला वापरलं, कोणी कशाला वापरलं. एकदा त्या उसाचा विषय संपला म्हणजे संपला. ऊस खाल्ला समजा, तरीही त्याला काय करतो आपण? सोलतो. मग ते सोललेली ती पट्टी जपून ठेवतो का? नाही, टाकतो इकडे तिकडे आणि काय खातो? रस. ही माणसाची सवय आहे. दीक्षाभूमीनं तशा पद्धतीचं आयुष्य माणसाला बहाल केलेलं आहे. ती गोड आहे. दीक्षाभूमी ही गोड आहे. दीक्षा ही माणूस घडवणारी प्रक्रिया आहे. आणि दीक्षाभूमी माणसांना, आता तुम्ही सांगा ना मला, दीक्षाभूमीला या असं दीक्षाभूमी कोणाला कळवते? सांगा, कळवते का? नाही ना. तरी आपण जातो. आम्ही तर 10-15 दिवस घर सोडून बोलत जातो. आम्हाला कोण बोलवते? दीक्षाभूमी. दीक्षाभूमी आम्हाला बोलवते. आम्ही तर म्हणतो दीक्षाभूमी ही बाबासाहेबांची लेक आहे. दीक्षाभूमी कोण आहे? कारण त्या दीक्षाभूमीला कोणी जन्माला घातलाय? बाबासाहेब. नाग नदीच्या काठावर आमची वस्ती होती. नाग नदीच्या काठावर आमची वस्ती होती. आपले वंशज नाग हे सगळे तिथे होते. अजूनही नागपुरात गेला तर नागपूरच्या दीक्षाभूमी जी आहे आपली, दीक्षाभूमीच्या 1.5 किलोमीटर पलीकडल्या बाजूला अजूनही नाग नदी आहे. पण आता ते नदी, आता गावचा ओढाच राहिला नाही. आता ओढ्यात पण शेती गेली, घरात पण काय काय सगळं अवघड झाले. ती नाग नदी तिथे होती. वामनदादा त्याच्यात एक सुद्धा म्हणतात, चला चला ग जाऊ आज, काय चला चला ग जाऊ आज, जाऊ आज पहाटे नाग नदीच्या. वामनदादांनी खूप विचार, प्रत्येकाचा विचार केलेला आहे. विचार करून वामनदादांनी चळवळ फुलवली. म्हणून गीतामधून वामनदादा जे सांगतात ते आम्हाला तिथे जाऊन पाहणं गरजेचं नाही. की तिथं मला दुसरी एक गोष्ट फार वाईट वाटते तिथे, जी मला तुम्हाला सांगावीशी वाटते. लक्षात घ्या, त्या ठिकाणी जेवणाला तोटा नसतो. जेवणाला तोटा नसतो. एका ठिकाणी मसाले भात असतो. पाहिलं असं सगळ्यांनी? एका ठिकाणी मसाले भात असतो. मग जर समजा छायाला वाटलं मसाले भात घ्यावा, मग तिने गेली भरपूर, पुढे गेली पुढे गेली पुढे गेली. मग पुढच्या ठिकाणी मसाले भाताने त्याच्यावर परत दालचा असतो. मग छाया काय करते? लगेच तो मसाला भात टाकून देते आणि ते घेते. त्याच्या पुढे गेलं तर मिरची भजी आणि हे असतं, मग ते टाकते, ते खाली घेते. आम्ही अन्नाचा एवढा त्या ठिकाणी नाश करत आहोत. कधी कधी अक्षरशः दुपारच्या नंतर 3:30, कारण आम्ही तिथे 4 वाजेपर्यंत असतो. दुपारच्या नंतर त्या ठिकाणी अक्षरशः सगळीकडे अन्नाचा तुकडा झालेला असतो. पण एक आहे, माझ्या दीक्षाभूमीचा मला अभिमान आहे. का? जर तुमची चप्पल जरी हरवली, समजा ती चुकून हरवली,
चप्पल हरवल्याच्या नंतर ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या चप्पलच्या ढेगाला सापडणारच. तिथून चप्पल सुद्धा चोरी जात नाही, तिथून खऱ्या अर्थानं बुद्धाचा विचार सगळीकडे जातो आणि चोऱ्या सुद्धा करू शकतो. म्हणून दीक्षाभूमी ही आम्हाला आमच्या प्राणाहून प्रिय आहे आणि अशा दीक्षाभूमीला आमच्यासारख्यांनी जावं आणि तो बाबासाहेबांच्या विचाराचा रथ घेऊन जावं. कारण आम्हाला बाबासाहेबांनी सांगून ठेवलंय, मी इथपर्यंत काय केलंय, आणून सोडला. कार्ट्यानं पुढे न्यायचं काम करा, नाही नेता आलं तर मागे निदान बोलू नका. आम्ही एवढे करंटे लेकर निघालो त्या बापाची की आम्ही रथच काय, रथ मोडणाऱ्याचे पाय पण दाखवायला. त्यामुळे आता आपल्याला एकमेकाचे पाय बळकट करायचे आणि सगळ्यांनी मिळून आपल्याला पुन्हा दीक्षाभूमीला जायचं. यापुढे दीक्षाभूमीचं वातावरण फार वेगळं असणार आहे. आजला दीक्षाभूमी त्याच्यातली 10 ते 15% लक्षात घ्या. धोका, मी पुढचा धोका सांगून ठेवतो सर, पुढचा धोका. आणि प्रत्येक धोके मी 10-5 वर्ष अगोदर सांगतोय. लक्षात घ्या, दीक्षाभूमीवर आता RSSनी आक्रमण केलेलं आहे. कारण दीक्षाभूमीच्या कमिटीमध्ये आता जवळजवळ 30 ते 35% मेंबर हे कोणाचे भरले, RSSचे भरले. आणि RSS ज्या ठिकाणी पाय टाकतं त्याचं वाटोळं करतं, हे लक्षात घ्या. म्हणून उद्याला आपल्याला दीक्षाभूमी बचाव हा सुद्धा नारा लगावण्याची गरज भासणार आहे. जसं आज आपण बोलतो की बुद्धगया आम्हाला द्या, आज बुद्धगया आपल्याकडे आहे का, नाही. उद्या तीच परिस्थिती दीक्षाभूमीची होणार आहे. आज त्या बुद्धगयेमध्ये लक्षात घ्या ना, बुद्धगयेमध्ये एका दिवसाला बुद्धाला जे दान मिळतं ते दान एका दिवसाला कमीत कमी 7 ते 7.5 लाख रुपये आहे एका दिवसात. विशेषतः जेव्हा धम्मचक्र प्रवर्तनाचा काळ असतो, वर्षावासाचा काळ असतो किंवा बुद्ध चरित्राचा काळ असतो, त्यावेळेला 25 ते 30 लाख रुपये एका दिवसाला जमा होतात. आणि हे कोणाकडे जातात, हे कोणाकडे जातात, ब्राह्मणाकडे जातात. उद्या दीक्षाभूमीचं तसं होऊ नये, उद्या दीक्षाभूमीचं तसं होऊ नये यासाठी समाजाला जागृत करण्यासाठी की बापा रे, तुझ्या बापानं तिला जन्माला घातलंय, जर तू त्याला बाप म्हणतो तर दीक्षाभूमी तुझी कोण आहे, बहीण आहे, तिला सांभाळ. बहिणीच्या कुठल्याही शरीराच्या भागाला कोणी हात लावणार नाही याची जबाबदारी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. ना की तिथे जाऊन छर्रा खाऊन गुटखा खाऊन पचा थुकत बोंबलत फिरणे, हेही तिथे होते. मी दिवसभर असतो तिथे, उगीच लोकांची मजा पाहत बसतो. तर तसं होऊ नये ही अपेक्षा आहे. या दीक्षाभूमीकडून वारंवार तुम्हाला कल्याणाचा मार्ग मिळावा ही मंगल कामना करतो आणि या ठिकाणी थांबतो. कारण बाहेरचे लोक आपल्यासाठी जेवायची थांबलेली आहेत. त्यांचं म्हणणं की पहिलं जेवण घ्या, परंतु जर विना प्रवचन केल्याशिवाय जर जेवलो तर ती बुद्धाशी बेईमानी ठरेल. म्हणून मी बोलल्याशिवाय, काहीतरी तुम्हाला दिल्याशिवाय मी जेवणार नाही. म्हणून हे 4 शब्द तुमच्यासाठी मंगल हो, कल्याण हो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तसेच तमाम मुख्यांना बोलके करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा यांना त्रिवार वंदन करते. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जसा बाहुल सरांचा रथ आपल्याकडे येत असतो, तसा आधी एका महिन्यापासून सरांचं नियोजन असते. एका महिन्यापासून सर प्रत्येकाला फोन करतात. जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढ्यांचे कोणाकडून तरी फोन नंबर घेतात आणि सतत कोणाला ना कोणाला फोन करत असतात. नेहमी प्रत्येकाच्या संपर्कात राहतात. खरोखरच आता
सर म्हणजे इतक्या वर्षाचा हा रथ आणणं ही एक फार मोठी जबाबदारी आहे आणि हे एक मोठं समाजाचं फार मोठं काम आहे. हे काम करायला जास्त लोक नसतात. वामनदादाच्या गाण्यामध्ये आहेच, जर का तुझ्या मताचे 5 जरी असले तरी खूप झाले, तलवारीचे तयाचे न्यारेचं टोक असते. बरोबर आहे सरांनी सांगितलेलं. खरोखर सरांचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण दरवर्षीप्रमाणे नित्यनेमाने सरांचा हा रथ सुरूच असतो आणि सगळ्यांना सहभागी करतात आणि सगळ्यांना लक्ष ठेवतात. जोपर्यंत त्यांची सगळ्यांची व्यवस्था होत नाही तेथपर्यंत सर जेवतही नाही आणि तेथपर्यंत सर झोपायला जात नाही. खरोखर सरांचे खूप धन्यवाद. आणि असे समाजाला असे जर माणसं असले तर खरोखर सर समाज आपला अजून पुढे जाईल, मागे येणार नाही. आवश्यकता आहे ती गरज आहे सर तुमच्यासारख्या माणसांची. बरोबर आहे सर, तुम्ही खूप वेळ देता आणि सगळ्यांना आम्हाला ज्ञान देता. आमच्या ज्ञानामध्ये भर पडते. केव्हाही तुम्ही आल्याबरोबर तुमचा चेहरा पाहिला की एकदम आमच्यामध्ये स्फूर्ती एकदम जागृत होते आणि तुम्ही बोलल्यानं आमचं थोडंसं ज्ञान आम्हाला प्राप्त होते. धन्यवाद. आता जेवायची वेळ झालेली आहे, इथेच थांबते. जय भीम, जय बुद्ध. म्हणजे तुम्ही जे बोलले ना की मी अगोदर काय करणार, धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार, त्याच्यानंतरच जेवणार. मी आता ग्रंथ वाचत आले तर मला 8 वर्ष होत आहे की मी ग्रंथ वाचते. त्याच्यामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी प्रत्येक प्रवचन दिलं ते कधी अगोदर भगवान बुद्धांनी जेवण केलं, त्याच्यानंतर त्यांनी आपलं जे आहे भगवान बुद्ध नेहमी म्हणायचे की मी कुणाचंही फुकटचं खात नाही, फुकटचं खात नाही. कारण की ते त्याच्यानंतर काय करतात की आपण प्रवचन करतात, लोकांच्या मनात जे काही भावना असतात ते त्यांचं मन परिवर्तित करतात. त्यांच्या मनातल्या ज्या काही क्रोधित भावना असतात ते त्यांना शांत करतात. आणि जो कुणीही भगवान गौतम बुद्धांच्या पुढे जातो तो त्यांना नतमस्तकच होतो आणि त्यांच्या धम्माला अनुसरतो, त्यांच्या संघाला अनुसरतो आणि बुद्धाला तर तो अगोदरच अनुसरतो. त्याचप्रमाणे आम्ही सरांचं अभिनंदन करते की सर धन्यवाद, तुम्ही दरवर्षी येता आणि आम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार म्हणजे त्या धम्माबद्दल माहिती सांगता. त्याच्याबद्दल मी थँक्यू म्हणते सर आणि माझे 2 शब्द संपवते. आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आणि उदंड आयुष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद सर. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. तो चितला सारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा. तो चितला सारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. हे काय इथूनच आहे सरळ. जाताना चपला काढून जा. सर निघालेत का? होय कांबळे साहेब सर निघाले. नमो
जय भीम करतो आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अंतःकरणापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि वंदनेच्या वेळेला थोडंसं आपली धम्मदेशना होते. आज धम्मदेशना होण्याच्या ऐवजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन मी जाणार आहे. कारण खालच्या लोकांचा मला हिवराळे सरांनी सांगितलं खूप वेळा त्यांचा फोन आला, त्यांच्यापेक्षा तारोडावाल्यांचा आला, तारोडावाल्यांच्या पेक्षा बाळापूरवाल्यांचा आलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आपण आपला मोह टाळणं हे गरजेचं आहे. कौतुक या लेकराचं मी खूप कायमच मी आमच्या पुण्याला गेल्यानंतर बऱ्याच वेळेला आमच्या मुलांना सांगतो की एकदा निदान ती वंदना त्या मुलीची एकदा ऐकायला या, म्हणजे तुम्हाला तुमची लाज वाटेल की आपण वंदना कशी घ्यायची असते. फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या ज्या धम्माच्या गोष्टी आहेत त्या आम्ही न पाळल्यामुळे धम्माचा अर्थ बदलला गेला आणि धम्माचा अर्थ बदलला गेल्यामुळे माणसं धम्मापासून दूर गेली आणि माणसं धम्मापासून दूर गेल्यामुळं आपल्या धम्माला ग्लानी आली की काय अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही समाजाचे आदर्श ठरू शकता. तुम्ही लोकांना म्हणजे खरं तर गावगाव जाऊन या अशा वंदनात इतरांना शिकवल्या पाहिजेत. आता ती परिस्थिती आहे कारण गावगावचे काही काही विहार ओस पडली, विहारांच्या बाबतीत फार वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे उलट मी खामगावच्या सगळ्याच लेकरांना विनंती करेन, हिवराळे सरांना विनंती करेन की आसपासच्या खेड्यात कधीतरी आमचा ग्रुप घेऊन आमच्याकडे या, 2-4 दिवसासाठी या. आमच्या पोरांना ते शिकवा. माझं ऑफिस मोठे, भरपूर जागा आहे. एकदा 4-5 पोरांना आमच्या शिकवा. मी आता काल मुलीला बोललो, म्हणलं एक तर त्या मुलींना इथे आणतो, इथे 2 दिवस त्यांना राहू द्या, नाही तर तुम्ही 4 दिवसासाठी आमच्याकडे या. ठीक आहे. नमो बुद्धाय. जय भीम. त्यांनी त्रिवार वंदन करतो. आपण सर्व उपस्थित आणि जी धम्मभूमी आहे देऊरोड पुणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्यानंतर बुद्ध विहार स्थापन व्हायला सुरुवात झाली. अशा या धम्मभूमीमधून आदरणीय माननीय दिवा बागुल सर आणि त्यांचा जो संच असते हा धम्मक्रमण करीत आपल्या दीक्षाभूमी या ठिकाणी विचारांची त्या ठिकाणी देवाणघेवाण करण्याकरता जात असतो. म्हणजे धम्मभूमी तिथं बाबासाहेबांनी मूर्ती स्थापन केली पहिली बुद्धाची आणि दीक्षाभूमी ज्या ठिकाणी तमाम 5 लाख बौद्धांना एका वेळी दीक्षा दिली. असे दोन्ही जे स्थळ आहे त्या स्थळांना किती वेळा वंदन करा तरी ती आपल्यासाठी कमी पडेल. अशा स्थळांच्या ठिकाणावर निघून आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांना आपल्याला पशु पक्षी जनावरांना किंमत होती त्यांच्यापेक्षा आपण मेलेले होतो त्या आपल्या तमाम मुक्यांना बाबासाहेबांनी त्या दीक्षाभूमीवर बोलकं केलं. त्यांना आपण या ठिकाणी वंदन करू आणि दिवा बागुल सर आणि त्यांच्या संचाला मी खरंच त्यांचं कौतुक करतो. त्यांना पुढील प्रवासाच्या मंगलमय शुभेच्छा देतो. असंच त्यांच्याकडून धम्मकार्य घडवत राहो आणि त्यांची जी प्रेरणा आहे ती आम्हा सगळ्यांना लाभो या ठिकाणी अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी आमचे समकालीन क्रीडा मंडळाचे प्रमुख आहेत गजानन भाऊ सावदेकर सरांना फक्त मी 1 मिनिटात सांगतो की फक्त सरांना शुभेच्छा प्रवासात. समकालीन क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व मागील 15-20 वर्षापासून हा गट आपल्या शंकरनगर भागामध्ये येत असतो व त्याचं स्वागत आपले मंडळाच्या वतीने हा जो कार्यक्रम 2 दिवसाचा कार्यक्रम असतो काल आणि आजचा हा यशस्वीरित्या मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्य हा पार पाडत असतात. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी सरांना याने शुभेच्छा देतो. जरूर आजचा कार्यक्रम इथेच संपला असे मी